जात आहे अशी गोपनीय माहिती होती. बरंच मीडियावर सुद्धा होतं. त्या अनुषंगाने माननीय एस पी साहेब नीलम रोहन यांनी आदेश दिला की या अशा प्रकारचे कोणी विक्री करीत जातात त्याची पूर्ण कारवाई करा. त्या अनुषंगाने बरकी चौक येथील आफ्रा जनरल स्टोअर्स या ठिकाणी चौकशी केली असता बॅन आहे. पाकिस्तानात भारतात विक्री करू शकत नाही अशा प्रकारचे निधी वापरणारे प्रोडक्ट मिळून आले. त्याच्यावरून त्याच्या मागचा गोडाऊन चेक केला असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरपूर प्रमाणावर हे असे एकंदरीत 37 ते 38 प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट जे भारतात विक्री करण्यासाठी बॅन आहे. त्या अनुषंगाने मिळून आल्यामुळं अन्न आणि औषध प्रशासनाचे विषय राठोड साहेब यांना बोलून खात्री करून घेतली धोकादायक आहे. अशा अनुषंगाने एकंदरीत या ठिकाणी 50 ते 60 लाख रुपयाचा माल असू शकतो. कारवाई सध्या चालू आहे. सविस्तर कारवाई करून बरं साहेब, ते कोणतं प्रॉडक्ट होतं आणि ते कशासाठी हार्मफुल होतं शरीराला? हे सगळं पाकिस्तानचं प्रॉडक्ट भारताची बॅन असल्यामुळे समजत नाही. आणि त्याच्यात काही जे घटक आहेत ते शरीरात तपासणीसाठी सॅम्पल काढून घेतलेले आहेत. ते तपासणी झाल्याच्या नंतर कळेल आपल्याला. बरं, याच्यात आरोपी किती आहेत, काय आरोपी आता सध्या तर एक मालक आहे. मालक आहे प्रोप्रायटर. त्याच्यानंतर ते कुटुंब मागणी हे नंतर तपासाचा भाग आहे. तपासणी पंचनामा केलेलं होतं. बरं, इथून या दुकानापर्यंत कसं आले? खूप माहिती काढली की ह्या अशा पद्धतीचे बनावट ग्राहक महाबीज पाठवला विक्री केली. त्याची खात्री केली, पडताळणी केली. ह्या बनावटच आहे, पाकिस्तानचा माल आहे. त्याच्यावरून आम्ही इतर छापा मारला. हां, ताब्यात घेतलेला.